अभिमान. अहिल्यानगरचा महेश जंजिरे सीआरपीएफ मध्ये बनलाय असिस्टंट कमांडंट. अहिल्यानगर जिल्ह्यातर्फे आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते झाला विशेष गौरव. अहिल्यानगरच्या मातीचा आणखी एक हिरो देशसेवेसाठी सज्ज झाला आहे. महेश ईश्वर जंजिरे यांनी यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण करून एसआरपीएफ मध्ये थेट असिस्टंट कमांडंट म्हणून दमदार एंट्री घेतली आहे. दिल्लीतील सीआरपीएफ अकॅडमीमध्ये खडतर प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर आता त्याची नियुक्ती जम्मू काश्मीरमधील संवेदनशील कुपवाडा सेक्टरमध्ये झाली आहे. म्हणजेच थेट देशाच्या अंतर्गत सुरक्षेच्या फ्रंट लाईनवर ते उभे राहणार आहेत. या अभिमानास्पद यशाबद्दल महेश जंजिरे यांचा अहिल्यानगर जिल्ह्याच्या वतीने लोकप्रिय आमदार संग्रामभैया जगताप यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी आमदारांनी महेश जंजिरे यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत त्यांच्या यशाचा गौरव केला. महेश जंजिरे यांनीही तरुणांसाठी एक पॉवरफुल मेसेज दिला. सीआरपीएफ ही देशातील सर्वात मोठी पोलीस कॅडर संस्था असून देशाच्या अंतर्गत सुरक्षेसाठी कायम तत्पर आहे, असे जंजिरे म्हणाले. इच्छुक व जिद्दी असलेल्या युवकांना यूपीएससी आणि स्पर्धा परीक्षेसाठी मोफत मार्गदर्शन करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. याच कार्यक्रमात त्यांच्या महेश जंजिरे यांच्या पत्नी वास्तुविशारद काजल जंजिरे यांचाही सन्मान करण्यात आला. छत्रपती संभाजी महाराज यांच्या पराक्रमाची साक्ष देणाऱ्या अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील पेडगाव येथील बहादूरगड या किल्ल्याच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारशावर आधारित अभ्यासावर त्यांनी केलेल्या संशोधनाला दिल्ली येथील आंतरराष्ट्रीय संस्थेकडून प्रशस्तीपत्रक मिळाले असून ते संग्राम जगताप यांच्या हस्ते काजल जंजिरे यांना प्रदान करण्यात आले. अहिल्यानगरचे प्रथम महापौर भगवान फुलसुंदर, बांधकाम व्यावसायिक ईश्वर जंजिरे, बचत गटाच्या नेत्या सुनीता जंजिरे, ॲडव्होकेट सविता बोठे पाटील, यश बोठे पाटील यांच्यासह इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते. एकीकडे देशसेवा आणि दुसरीकडे संशोधनातून संस्कृती जपण्याचा प्रयत्न करत असल्याने जंजिरे कुटुंब आज अनेक तरुणांसाठी एक प्रेरणादायी उदाहरण ठरत आहे. काजल महेशजी जंजिरे या आर्किटेक्ट आहेत. त्यांचं देखील आज सत्कार आणि सन्मान करण्यात आलेला आहे. आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यामध्ये पेडगाव आहे, जिथं धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना औरंगजेब आणि त्याच्या सैन्याने कैद केलं गेलं होतं. आणि त्या गडाचं वेगळं संशोधन करून माहिती घेऊन त्याचा भारत देशामध्ये वेगवेगळ्या राज्यांमध्ये त्याची माहिती देणं, त्याचा प्रसार करणं आणि एक संभाजी महाराजांबद्दल देखील त्या बाबतीमधला एक वेगळा अभ्यास करून ही शेवटच्या माणसापर्यंत माहिती गेली पाहिजे, वेगवेगळ्या राज्यामध्ये गेले पाहिजे, देशामध्ये गेले पाहिजे. याच्यातनं कुठेतरी एक वेगळी प्रेरणा ही प्रत्येक येणाऱ्या पिढीच्या मनामध्ये निर्माण झाली पाहिजे. याच्याकरता काजल महेशजी जंजिरे यांनी पुढाकार घेतला. त्याच्या माध्यमातून त्यांचं कार्य सुरू आहे. त्यांचा देखील आज सन्मान करण्यात आलेला आहे. आणि अशाच रीतीनं कुठेतरी शिक्षण घेतल्यानंतर पुढच्या पिढीने अशा रीतीनं पुढे जात राहावं अशी एक मी शुभेच्छा व्यक्त करतो. काजल जंजिरे यांना देखील मनापासून त्यांचं जे कार्य त्यांचं आज सुरू आहे तर त्या बाबतीत त्यांचं मनापासून अभिनंदन देखील करतो. नमस्कार. आज नगर जिल्ह्याच्या वतीने ज्येष्ठ आमदार संग्रामभैया जगताप यांनी माझा जो सत्कार केला त्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद. मी महेश जंजिरे, माझी नुकतीच असिस्टंट कमांडंट म्हणून सीआरपीएफमध्ये निवड झालेली आणि मी माझं ट्रेनिंग कंप्लीट करून आज जम्मू काश्मीरमधील कुपवाडा येथे पोस्टिंगला आहे. सीआरपीएफबद्दल सांगायचं झालं तर ही जगातली सर्वात मोठी फोर्स आहे आणि बिकट परिस्थितीत काम करण्यासाठी ती ओळखली जाते. मग नक्षलवादाचं निर्मूलन असेल, नॉर्थ ईस्टमधली इन्सर्जन्सी असेल, जम्मू काश्मीरमधली शांतता असेल, दंगे असतील किंवा कोणतेही लॉ अँड ऑर्डरची सिच्युएशन असेल, त्यामध्ये ह्या फोर्सने काम करून दाखवलंय आणि त्याचाच रिझल्ट आहे की आज नक्षलवादाचा खात्मा झालाय, जम्मू काश्मीरमध्येही शांतता आहे आणि पूर्ण डेडिकेशन आणि पॅशनने जी ही फोर्स काम करते त्यामुळे आज सर्व नागरिक सुरक्षित आहेत. मीही यूपीएससी मधून माझं सिलेक्शन झालं आणि मी सीआरपीएफमध्ये पोस्टिंग घेतली आणि मला असं फक्त हे सांगायचं आहे की ग्रामीण भागातून येऊन सुद्धा जर मी इथपर्यंत ही मजल मारू शकलो तर त्यामध्येच होतं की एक माझं डेडिकेशन होतं आणि जे परसिव्हरन्स होतं त्यामुळे मी इथपर्यंत येऊ शकलो. आणि मला माझ्या ग्रामीण भागातील सर्व विद्यार्थ्यांनाही सांगायला आवडेल की त्यांनीही आपले प्रयत्न असे चालू ठेवावे आणि ह्या फोर्समध्ये किंवा ह्या स्पर्धा परीक्षांमध्ये यावं, जेणेकरून आपल्या एरियाचं, आपल्या रिजनचं, तालुक्याचं, गावाचं नाव अजून जास्त उज्ज्वल करता येईल. आणि मी सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि सर्वांना जर काही मार्गदर्शन हवं असेल
तर ते मला निश्चित संपर्क करू इच्छिता. मी कायम त्यांच्यासाठी अवेलेबल आहे. महेश जंजिरे. मी विशारद असून सध्या मी लँडस्केप या विषयात पदवी ग्रहण करत आहे अंतिम टप्प्यामध्ये. तर मी पेडगाव गावाची सूनबाई असून मी आत्ता सध्या पेडगावमध्ये जो धर्मवीर गड आहे, जो की आपल्या छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कलश यांच्या स्मृतीमध्ये आपण लक्षात ठेवतो. तर त्यांच्या ज्या अंतिम प्रवास आहे जीवनाचा, तो त्या किल्ल्याशी जोडलेला आहे. तर वास्तुविशारद या दृष्टिकोनातून मी त्या किल्ल्याचा सखोल अभ्यास करून त्याच्यावर एक शोधनिबंध सादर केला, जे की दिल्ली येथे आंतरराष्ट्रीय परिषद झाली, ज्याच्यामध्ये कल्चरल लँडस्केप या विषयासंदर्भात मी त्या किल्ल्याची माहिती सगळ्यांसमोर सादर केली. आपला जो महाराष्ट्राचा अभिमान आहे छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास आंतरराष्ट्रीय पातळीवर सादर करण्याचा मी पुरेपूर प्रयत्न केला आणि त्याचे विशेष कौतुकही झाले. तर मी अशी विनंती करते आपल्या सर्व नगर जिल्ह्यातील जे राजकीय नेते आहेत त्यांना की त्या किल्ल्याचं संवर्धन झालं पाहिजे, जेणेकरून पुढच्या पिढ्यांना आपला इतिहास कायम लक्षात राहील आणि त्याचं संवर्धन करण्याची मी सगळ्यांना विनंती करते. धन्यवाद.